मला मी बोलतो मला खात्री होते मला खात्री होती की गेल्या 12-13 वर्षाची स्वप्नीलची तपश्चर्या, त्याचं जे कष्ट आहे तो कधीही भुलणार नाही आणि आपला तिरंगा झेंडा तो कधीही खाली पडू देणार नव्हता याची मला खात्री होती. भले तो तिसरा आला तरी चालेल, पण त्यांना तिरंगा आपला फडकत ठेवलेला आहे याचा मला अभिमान वाटतो. धन्यवाद. सगळी भारत देशात सगळा झेंडा फतकरला त्याचा अभिमान आहे मला. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला खूपच अभिमान वाटत आहे की माझ्या भावाने आपल्या देशासाठी एक ब्रॉन्झ मेडल मिळालं. त्याबद्दल मी सर्व देशवासियांचे आभारी आहे आणि पूर्ण सगळे जगातले ज्यांनी बघितले आहे त्यांना सर्वांचे मी मनपूर्वक आभारी आहे. काय कशा पद्धतीने सपोर्ट केला तुम्ही फॅमिली म्हणून? गेले अनेक वर्षे, गेले 14-15 वर्षे आम्ही त्याच्यासाठी जे परिवारानं कष्ट सोसलेलं आहे ते आम्ही शब्दामध्ये बोलू शकत नाही. फार मोठा तपश्चर्या आमची आहे आणि यामध्ये त्याचं फार मोठं कष्ट जे आहे त्याचं कष्ट फार मोठं आहे हे आम्ही विसरून चालत नाही. आमच्या परिवाराचं योगदान आहेच, त्याशिवाय त्याच्या ज्या कोच मॅडम आहेत दीपाली देशपांडे मॅडम, हे यांचं फार मोठं श्रेय आहे. कारण त्यांना परवाच गुरुपौर्णिमे दिवशी बोलून दाखवलेलं आहे की माझ्या त्या कोचच नाहीत दीपाली देशपांडे मॅडम, तर त्या माझ्या आई सुद्धा आहेत आणि तेवढ्या माझी ते काळजी घेत आहेत. त्यामुळं दीपाल देशपांडे यांचं तितकंच आमच्या इतकं त्यांचं ते श्रेय आहे असं मी समजतोय आणि साऱ्या देशवासियांच्या शुभेच्छा आणि त्यांचं प्रेम आहे, यामुळे हे त्याला पुण्यही मिळालेले आहे. माझी आई, माझे आजोबा, माझे वडील या सर्वांनी मेहनत करून आम्हाला मोठं केले. माझ्या दोघा भावांना, आम्ही दोघे शिक्षक आहोत आणि त्यांच्या कष्टाचं चीज झालेलं आहे. आम्ही आता मॅच बघताना अगदी आमच्या डोळ्यातून पाणी येत होतं. खरोखर आम्ही सुवर्ण पदकाच्या आशेनं बघत होतो, पण दुर्दैवानं आम्हाला मिळालं नसो, पण माझा तिरंगा झेंडा माझ्या मुलग्यानं खाली पडू दिला नाही याचा मला सार्थ अभिमान वाटतो. नक्कीच मला अभिमान वाटतो की या जिल्ह्यामध्ये विशेषतः आणि महाराष्ट्रामध्ये बोललं जातं की कुसाळे म्हणजे नेमबाजी, कुसाळे म्हणजे नेमबाजी. कारण यापूर्वी जयसिंगराव कुसाळे नावाचे आमचे एक फार मोठे नेमबाज होऊन गेलेत, ते वारलेले आहेत आणि आम्ही त्यांच्याच कुटुंबातले आहोत का असं आम्हाला विचारलं जातं. पण त्यांचा परिवार वेगळा, आमचा वेगळा, त्यांचं गाव वेगळं, आमचं गाव वेगळं. आणि पण या ठिकाणी कुसाळे परिवाराचं आणि महाराष्ट्राचं, जिल्ह्याचं, देशाचं नाव स्वप्नील अगदी चांगलं केलेलं आहे. त्याबद्दल आम्हाला गर्व वाटतो. आणि माझं गाव छोटं गाव आहे, 1200 वस्तीचं माझं गाव आहे. आमच्या परिवाराचं, गावाचं नाव त्यांनी उज्ज्वल केलं, यात मला फार मोठा आनंद वाटतो. हा, जर माणसाची मोठी इच्छाशक्ती असेल तर त्या ठिकाणी अगदी खडकावर सुद्धा असो, डोंगरामध्ये असो, कुठेही माणूस असो तो आपला चमक दाखवू शकतो. हे त्यांना स्वप्न अगदी सिद्ध करून दाखवलेलं आहे. कारण भले पैसा जवळ असो नसो, जर मेहनत असेल आपल्या अंगामध्ये, आपली इच्छाशक्ती मोठी असेल तर त्या ठिकाणी मात्र माणूस आपलं करिअर त्या टोकापर्यंत पोहोचू शकतो. हे त्याच्या कार्यातून सिद्ध झालेलं आहे. हाँ, स्वप्निल ने जो आज पदक जीता है, यह पदक हमें सारे देशवासियों के लिए समर्पित किया है उन्होंने. आज हमें गर्व है कि स्वप्निल का एक स्वप्न था कि मुझे ओलंपिक में पदक जीतना है. अपने परिवार के लिए, गांव के लिए, सारे देशवासियों के लिए उसने पदक जीता है. हमें सभी लोगों को इसका गर्व है, अभिमान भी होता है. कितने साल से स्वप्निल जब स्वप्निल ने 8वीं कक्षा पास की तब से यह अपने नेमबाजी का सराव करता रहा. आज तक उन्होंने कभी अपने इस खेल में कभी आलस नहीं किया, कोई दिरंगाई नहीं की. हमेशा एक दिन वो खाना खाने के लिए रुकता था, लेकिन अपना प्रैक्टिस कभी नहीं उसने रुका दिया. मुझे गर्व है कि हमेशा ये हम जब फोन करते थे तब ये हमेशा अपने प्रैक्टिस में रहता था. अपने फायरिंग का आवाज हमें सुनने मिलता था. जब हम फोन करते तब हमें अच्छा लगता था. कसं स्वागत आता स्वप्नीलचं करणार आहे, कारण तो आता एक अभिमानाचा क्षण घेऊन परततोय. हा, आम्ही नक्कीच या ठिकाणी अगदी कोल्हापूरपासून त्याचं जंगी स्वागत करू आणि माझे सारे गाववाले, सारे माझे मित्र, नातेवाईक, आम्ही सगळेजण त्याचे अगदी चांगल्या प्रकारे स्वागत करू. या ठिकाणी जल्लोष करू आणि देशाचा तिरंगा ध्वज हमेशा के लिए, सिर्फ आज नहीं, हमेशा के लिए हमें हम ऊंचाई देंगे.
आपण ज्यावेळेला मॅच बघत होता त्यावेळेला मनामध्ये काय भावना येत होत्या धाकधूक सगळी वाढली Point होती. अगदी काही पॉइंट न पुढे माग होत होता ती घालमेल कशी होती? हो, अगदी मनामध्ये घालमेल फार मोठी होती, कारण काही पॉईंटमध्ये तो मागे पुढे होत होता आणि त्यामुळं ज्यावेळी तो 6व्या स्थानावरून 5व्या स्थानावरती आला, 5व्यावरून तो ज्यावेळी 4थ्या स्थानावर आला, 3ऱ्यावरती आला, त्यावेळी अगदी धाकधूक होती. ज्यावेळी तो 3ऱ्या स्थानावर आला त्यावेळी मला वाटत होतं की खरंच तो 2ऱ्या स्थानावर येतो की काय, आणि शेवटी तो स्थानिक. आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नवा इतिहास घडलाय आणि तो घडवणारा कोण आहे तर कोल्हापूरचा स्वप्नील कुसाळे, ज्यानं कांस्य पदकाची कमाई केली आहे 50 मीटर्स रायफल 3 पोझिशन या प्रकारात. आपल्या सगळ्यांना जर सांगायचं असेल तर रायफल 3 पोझिशन म्हणजे 3 वेगवेगळ्या पोझिशन्समध्ये आपल्याला नेमबाजी करायची असते. पहिल्यांदा निलिंग गुडघ्यावर ओढवून, मग प्रोन झोपून आणि त्यानंतर स्टँडिंग पोझिशनमध्ये. आणि ज्यानं किंवा ज्या व्यक्तीनं स्वप्नील कुसाळेला नेमबाज म्हणून घडवलं ती दीपाली देशपांडे, त्याची प्रशिक्षक आपल्या समवेत आहे. दीपाली, या क्षणी तुझ्या भावना काय आहेत एबीपी माझाच्या प्रेक्षकांना कळू दे. दीपाली देशपांडेचा संपर्क तुटलाय. आपण थोड्याच वेळात प्रयत्न करू की दीपालीशी फोनवर संपर्क साधण्याचा. पण दीपालीनं त्याला घडवलं. 2013 सालापासून दीपाली ही स्वप्नील कुसाळेची प्रशिक्षक म्हणून काम बघते. त्या काळात स्वप्नील कुसाळे हा ज्युनियर स्तरावर नेमबाजी करत होता आणि गेली 11 वर्ष दीपाली देशपांडेच्या तालमीत तो तयार होत होता. आपण पुन्हा पाहूया स्वप्नीलचे कुटुंबीय नेमकी काय प्रतिक्रिया देतात. दाखवा असं मला वाटतं. मला सांगा, तुमचं लेकरू जो आहे ते लहानपणापासून घराच्या बाहेर होतं. सणासुदीला पण जगामध्ये शूटिंग मध्ये आपलं नाव कमवलं, भारतासाठी शूटिंग मध्ये मेडल मिळवून दिले, आणि म्हणून काय भावना? आम्ही आता मॅच बघताना आम्ही आता आमची घाणवत झालेली, तर आम्हाला वाटतं काय आता मुलगा एकदम वरती चाललाय म्हटल्या आम्ही विठ्ठलाचा मीनं धावा केला. डोळ्यातनं अश्रू आलं आम्हाला. ते अश्रू आम्हाला आनंदाचं होतं. आमचा विश्वास होता मुलावर म्हणून आम्ही. आपल्यासोबत स्वप्नीलचे वडील आहेत. काय आपण सांगाल की कशा पद्धतीनं स्वप्नील या ठिकाणी लढला गोल्ड या सगळ्या पदकासाठी? स्वप्नीलचं आता जे काम आहे खरोखर तो त्याच्या चेहऱ्यावरती मला कुठं असं टेन्शन वाटलं नव्हतं. आता बघितलं मी तर खरोखर तो अतिशय चांगला खेळला आणि तो कालच्या मॅचमध्ये तो 6व्या स्थानावरती होता, 7व्या स्थानावरती होता, पण 7व्या स्थानावर होता, पण आज तो 3ऱ्या स्थानावर आलेला आहे. त्यानं खरोखर अगदी मन लावून ते आपलं काम केलेलं आहे असं मला वाटतं. काय आशीर्वाद द्याल तुम्ही आता? नक्कीच तो या ठिकाणी अजूनही पुढच्या भविष्यातल्या ऑलिम्पिकमध्ये तो नक्कीच यापेक्षा पुढची चांगली कामगिरी करेल आणि तो सुवर्णपदक जिंकेल असं मला वाटतं. काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीने तुमचा आशीर्वाद होतो ते असं म्हणाला? आशीर्वाद आमचा मॅच बघताना आमच्या मुलाचा धावा करीतो मी विठ्ठलाचा. डोळ्यातनं अश्रू येतं. असं वाटलं की आम्हाला जो फर्स्ट येईल. खरं पांडुरंगानं आम्हाला गोल्ड 3रं दिलं. कशी तयारी केली होती स्वप्नील? स्वप्नीलनं तयारी केली. ते आई वडिलांचा आशीर्वाद म्हणून त्यानं मनापासून जिद्द राहायचं होतं. झेंडा पत्करायचा होता, तिरंगी झेंडा. तिरंग्या झेंड्याचा घरातलं सुख कधी स्वप्नीलला पाहायला मिळालं नाही, सणवाराला येता आलं नाही. एक तर कसं झालं की प्रत्येक वेळी स्वप्नील सणाच्या वेळी हा इथे नसायचाच. कधी आला तर तो 2 दिवस किंवा 1 दिवस यायचा, 3 दिवस यायचा. त्यामुळं त्याला या ठिकाणचं कधी सणाचा विषय आहे तो कधी त्याला फारसा भेटला नाही. आपण बघितलं की या ठिकाणी स्वप्नील संपूर्ण कुटुंब आहे ते या ठिकाणी आनंदात आहे. संपूर्ण जिल्हा महाराष्ट्र आहे तो आनंदामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण स्वप्नील नाही ते स्वप्न साकार केलेलं आहे. त्यामुळेच इथले समाधान, इथला जल्लोष आहे. स्वप्नील ज्यावेळी कोल्हापूरमध्ये येईल त्यावेळी जल्लोषात स्वागत आहे ते स्वप्नीलचं केलं जाणार आहे. कॅमेरामॅन निलेश शेवाळे, विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर.